जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। चोकाक तालुका हातकणंगले येथील स्मशानभूमी शेजारील पुलाखाली विनोद सर्जेराव मुसळे वय 30 या जखमी अवस्थेत आढळलेल्या तरुणाला अज्ञात मारेकऱ्याने हल्ला करून गंभीर जखमी केले होते। त्याला उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला। अत्तिगिरे तालुका हातकणंगले येथील विनोद मुसळे हा काही कारणासाठी चोकाक येथे गेला होता। दरम्यान सांगली कोल्हापूर महामार्गावरील चोकाक हद्दीमध्ये नागपूर रत्नागिरी महामार्गाचे काम सुरू असून या महामार्गाच्या चोकाक स्मशानभूमी शेजारील नवीन पुलाखाली विनोद हा जखमी अवस्थेत सायंकाळी साधारण 6:45 वाजता आढळून आला। पुलाच्या कामासाठी आलेल्या परप्रांतीय कामगारांनी सदर घटनेची माहिती मिळताच हातकणंगले पोलिसांना कळवले। घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक शरद मेमाने हे आपल्या फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले। जखमीला उपचारासाठी कोल्हापुरातील CPR रुग्णालय येथे पाठवण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता। घटनेची नोंद हातकणंगले पोलिसात झाली असून पुढील तपास हातकणंगले पोलीस करत आहेत। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।